लैंगिक इच्छा आणि वासना याच्या वृत्ती असतात. या गोष्टी काही केल्या मग सोडता येत नाहीयेत. त्याला त्याची जागा दिली जाते. ओ स्त्री, कल आणा, समजून घ्या हे नीट. लोकधर्माच्या दृष्टीने ही खूप मोठी गोष्ट मानली जाते आणि खूप मोठं पाप सुद्धा. अरे रे, अविवाहित आहेस ना तू, म्हणजे दुसऱ्या स्त्रीबद्दल विचार करतोयस, तर मग महानरकात सडशील. ज्यांचं लग्न झालेलं असतं त्यांना तर घरीच सेक्स मिळतो, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर काय भाव असतात, अगदी विचित्र. उलट लग्नाआधी चेहरा कदाचित साधा सरळ दिसायचा, पण लग्नानंतर बघा कसा होतो. तुम्हीच करून दाखवा, कॅमेरा लावा, करून दाखवा लग्नानंतरचा चेहरा. आणि यासाठी तुम्ही इतके व्याकुळ झालाय, यासाठी जीव जळतोय. जे लोक या विषयाला इतकं मोठं करून दाखवतायत त्यांच्या आयुष्यात खरं तर काही अर्थपूर्ण कामच नाहीये, हे स्पष्ट दिसतं. खरी आध्यात्मिक वाटचाल करताना ही गोष्ट फारशी महत्वाची नाही आणि तितकी वाईट सुद्धा नाही. ही एक छोटी बाब आहे. नमस्कार आचार्यजी. मी गेल्या 17-18 महिन्यांपासून गीता सत्रांशी जोडलेलो आहे आणि गीता सत्रांमध्ये सहभागी झाल्यानंतर माझ्या आयुष्यात खूप बदल झाले आहेत. पण एक वृत्ती आहे जी लैंगिक इच्छांची वृत्ती असते. ती काही केल्या पाठ सोडत नाहीये, वारंवार मागे खेचते. त्याला त्याची जागा दिली जाते. ओ स्त्री, कलाना, नाही का म्हणायचं? नाही म्हणण्यासारखं काही नाहीये. यात काही पापही नाही की नाही म्हणावं लागेल. लोकधर्म थोडीच आहे की स्त्रीला स्पर्श केला तर थेट नरकात जागा मिळेल. बेटा, वीर्यरक्षण कर आणि टाकी भर. हे समजत नाही. धर्मो रक्षती रक्षितः, की वीर्यरक्षा करणाऱ्याची रक्षा होते. पण त्याला त्याचं स्थान द्यावं लागतं. सगळ्यात शेवटचं काम आहे ते. आयुष्यात खूप कामं असतात. सगळी कामं संपली असतील तर आता त्या कामाला लागा. वृत्ती आहे ती. वृत्ती म्हणजे नैसर्गिक गोष्ट आहे, जेणेकरून प्रजनन चालू राहावं आणि प्रत्येक प्रजाती आपला वंश पुढे नेत राहावी. हाच मुख्य उद्देश आहे. यामागे दुसरं काही नाहीये. आणि कारण प्रकृतीला हे खूप महत्वाचं वाटतं, म्हणूनच ती आपल्या आतही याला खूप महत्व देते. विशेषतः तरुणांमध्ये, की सेक्स करायचा आहे आणि तुम्ही यासाठीच करता ते की मूल जन्माला यावं. प्रकृतीचा तोच एक हेतू आहे. तुमच्यात खरं तर जेव्हा भावना येतात तेव्हा मूल वगैरेचा विचार नसतो. तरी मागे जी माया बसलेली आहे तिचा हेतू इतकाच असतो की हे झालं की म्हणजे मग तुमचा DNA पुढे वाढत राहील. तो तिचा इरादा असेल. तुमचा काय इरादा आहे? तुमचा इरादा बघा, पण त्याआधी बघा की तुमच्याकडे किती वेळ, किती ऊर्जा आहे आणि किती गोष्टी करायच्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या कामाचं स्थान काय आहे. व्यवस्थित समजून घ्या. लोकधर्मासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि महापाप देखील आहे. अरे रे रे, अविवाहित आहे आणि तरी सुद्धा अशा प्रकारचे विचार करतोय दुसऱ्या स्त्रीबद्दल. भयंकर नरकात जाईल हा. अविवाहित आहे म्हणजे मग त्याच्यासाठी सगळ्याच स्त्रिया परक्या झाल्या ना? मग तर हा अगदी शेवटच्या नरकात जाऊन सडणार आहे. खऱ्या धर्मासाठी ही काही फार मोठी गोष्ट नाही ना फार वाईट गोष्ट आहे. ही एक खूपच छोटी गोष्ट आहे आणि ज्या गोष्टी छोट्या असतात त्यांना त्यांच्या लायकीनुसार जागा दिली जाते. खरा धर्म तुम्हाला विचारेल की, असं म्हणू की तुमचं आयुष्य तुम्हाला विचारेल की यार, ही गोष्ट सगळ्यांनाच मिळते. माणसांचं सोडून द्या. गाढवं, कुत्रे, डुक्कर सगळ्यांनाच हे मिळालंय. जर ह्यातच काही विशेष असतं तर सगळेच तारले गेले असते.
वेडा माणूस आणि वेडीबाई जरी एकमेकांना भेटले तरी ते सेक्स करतातच आणि त्यांना मुलंही होतात. ही गोष्ट अशी आहे जी सगळ्यांनाच मिळालेली आहे. जर फक्त ह्याच्या मिळण्याने काही विशेष घडलं असतं तर सगळेच मुक्त झाले असते ना. जेवढे हे लग्न केलेले लोक आहेत त्यांना तर घरी बसून सेक्स सहज उपलब्ध आहे. मग त्यांचं आयुष्य कसं आहे, त्यांचे चेहरे कसे दिसतात? ही गोष्ट जर खरंच मोठी असती, म्हणजे फक्त विरुद्ध लिंगी शरीर मिळणं, तर मग सगळेच हे करून बुद्ध झाले असते. बघा, जगातली सगळ्यात मोठी देणगी आपल्याला मिळाली. स्त्रीचं शरीर, पुरुषाचं शरीर मिळालंय. किती मोठी गोष्ट आहे. मग आता अजून काय करायचं उरलंय? पण ही तर सगळ्यांनाच मिळालेली आहे. सगळे गृहस्थ आहेत. सगळ्यांचं लग्न झालेलं आहे. सगळ्यांना हे मिळालेलंच आहे. आता जेव्हा हे आधीच मिळालेलं आहे तरी त्यांचे चेहरे कसे दिसतात बघा. उलट लग्नाआधी चेहरा कदाचित साधा सरळ असेल, पण लग्नानंतर तो कसा होतो ते जरा तुम्हीच दाखवून द्या. कॅमेरा लावा. चला करून दाखवा. एखाद्या गृहस्थाचा चेहरा. आणि यासाठी तुम्ही त्रास करून घेताय? यासाठी मरताय का? मग छोटीशी गोष्ट आहे ही, 2 रुपयांची. 2 रुपये मिळाले तरी काही मोठं नाही आणि नाही मिळाले तरी काही फरक पडत नाही. काही महापाप वगैरे नाही. महापाप तर त्यालाच म्हणतात जे खरंच खूप मोठं असतं. पण ही गोष्ट मोठी नाहीच, अगदी क्षुल्लक आहे. इतकी क्षुल्लक की यासाठी वेळ काढणंच नको. आणि कधी वेळ निघालाच यासाठी तरी चालेल, काही फरक पडत नाही. समस्या तेव्हाच होते जेव्हा या गोष्टीला आपण फार मोठं बनवतो. आणि मोठं 2 प्रकारे केलं जातं. एक म्हणजे तिचा भरपूर उपभोग घेऊन आणि दुसरं म्हणजे तिला जबरदस्त दाबून ठेवून. लोकधर्मात जे गृहस्थ असतात ते महाभोगात बुडालेले असतात. 10-10 लेकरं. खूप सारे लोक जे गेल्या शतकात लोकधर्मात खूप पूजले गेले, त्यांना आपण म्हणतो की ते आपले भक्त होते. पण त्यांची अर्धा डझन, काहींची तर 1-1 डझन मुलं आहेत. आणि तरीही त्यांना म्हटलं जातं महाभक्त. अरे, भक्ती कुणाची करत होतात? भक्ती तर ठीक आहे, पण म्हणजे एकतर प्रचंड भोग, नाहीतर प्रचंड दमन. आणि प्रचंड दमनासाठी कोण लागतं मग? बाबाजी, जे सांगतात ब्रह्मचर्य पाळा आणि नाडा घट्ट बांधा. तुच्छ, छोटी गोष्ट आहे. यामुळे इतकं का व्याकुळ व्हायचं? जे लोक या गोष्टीला एवढं मोठं करून दाखवतात, यावरूनच कळतं की त्यांच्या आयुष्यात काही खरंच महत्वाचं काम नाहीये. तुम्ही सांगताय की मी काहीही केलं तरी वासना माझ्या मागे लागते. पण वासना ज्या वेगाने तुमच्या मागे लागते, त्याच्या दुप्पट वेगाने तुम्ही रामाच्या मागे लागा. राम म्हणजे योग्य काम. आणि त्यानंतरही जर आयुष्यात एखादा योग्य माणूस आला असेल आणि त्याच्याशी शारीरिक संबंध होत असतील तर काही पाप केलंय असं नाही. पाप तेव्हा आहे जेव्हा ह्याच गोष्टीला आयुष्याचं केंद्र बनवता आणि म्हणता की हेच सगळं आहे. आणि तुम आ गए हो, नूर आ गया है. आणि तुम्ही जश्न-ए बहारा आहात. काय आहात? जश्न-ए बहारा आहात. बिलगून बसलेत. संपूर्ण आयुष्य नाचलं आणि आपण म्हणतोय की प्रेमात आहोत. प्रेम झालंय म्हणे. कसलं प्रेम? काय चाललंय हे? बरं, एक गोष्ट झाली आहे. मी तुमचं एक पुस्तक वाचलं होतं, बॉडी, इंटिमसी आणि सेक्स नावाचं. ते वाचल्यावर जे काही ॲक्ट आहे त्याचा इतका परिणाम मनावर होत नाही आता. डोक्यात जात नाही. म्हणजे असं नाही की मी त्यात गुंततो, तसं अजिबात नाही आता. ना आकर्षण आहे ना काही. म्हणजे अगदीच अनबॉदर्ड झालोय त्या गोष्टीबद्दल. पण त्यासाठी दुसराही माणूस लागतोच ना. मग ते कसं होणार? भारतात जेव्हा एखादा तरुण म्हणतो की मला सेक्शुअल प्रॉब्लेम आहे, तेव्हा याचा अर्थ असा नसतो की तो सेक्स करत आहे. याचा अर्थ असा असतो की तो त्याच विचारात असतो. अरे बाबा, रिकामा वेळ का आहे तुमच्याकडे? तुम्ही सांगताय ना, ही सगळी मेंदूची गोष्ट आहे. तुमचा मेंदू मोकळा कसा काय आहे?
विचार करायलाही वेळ लागतो. तो वेळ तुम्हाला मिळाला कुठून? तुम्ही इथेच बसलेला होता, अजूनही इथेच आहात, आणि 2 तासांपासून पण हेच करत होता का? खरं खरं सांगा, करत नव्हता का? मग आत्ता का नाही केला तो विचार? इथे काहीतरी चांगलं होतं. हेच आहे ना, हे घासाघीस, रगडणं, मलमूत्र वगैरे जे काही आहे, त्याची मी निंदा करत नाही. आपण असं थोडीच म्हणतोय की यात तुम्ही पापात पडाल आणि हाय हाय होईल. अरे, अगदी सामान्य प्राण्यांच्या पातळीवरची गोष्ट आहे ती. दिसत नाही का तुम्हाला? कुत्रा, कबूतर, मांजर, म्हैस, गाय, सगळेच करत आहेत ते. ती चांगली किंवा वाईट गोष्ट नाहीये, फक्त एक छोटीशी गोष्ट आहे. तर त्या छोट्या गोष्टीपेक्षा दुसरं तुम्हाला आयुष्यात काहीच चांगलं मिळत नाहीये का? शरीरात खूप ऊर्जा आहे, तर जा 2 तास एखाद्या दमदार प्रतिस्पर्ध्यासोबत खेळा. तो जेव्हा तुम्हाला पळवेल तेव्हा बघा हे सेक्शुअल विचार येतात का? जिमला जा, एखाद्या जल्लादासारख्या ट्रेनरसोबत. भारी वर्कआउट झाल्यावर मग हे लक्षात राहत नाही. तुम्ही ऊर्जा वाचवताय, जिथे वापरायला हवी तिथे वापरत नाहीयेत. म्हणून ऊर्जा इकडे तिकडे जाते, मग कोवळा चेहरा दिसतो. तसं चेहऱ्याचा तुम्ही विचार करत नाही. थकायला हवं, मस्त थकून जावं. आयुष्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. खूप थका. आयुष्य थकण्यासाठीच आहे, नाहीतर काय करणार या ऊर्जेचं? ऊर्जा घेऊन मरायचं का? काल म्हणत होतात ना, मेणबत्ती हवी जी दोन्ही टोकांना जळतेय. जळू द्या ना, जळू द्या. आणि जेव्हा मन खूपच रोमॅन्टिक होत असेल, तेव्हा जोडप्यांकडे बघा आणि त्यांची दुर्दशा पहा. स्वतःच शांत होऊन जाल. हो, हळूहळू कमी होत आहे त्यामुळे. ते विचित्र चेहऱ्याच्या फोटोचा डीपी लावा आणि विचारा, असं व्हायचंय का? थँक्यू सर.